जय जय रामकृष्ण हरी मंडळी. आज आपण एक कथा बघणार आहोत. एक शेतकरी गरीब होता. तो रोज ताजे लोणी काढून एका शहरातील दुकानदाराकडे विकायला नेत असे. तो दुकानदारही अगदी विश्वासाने त्याच्याकडून ते लोणी विकत घेत असे. पण एक दिवस दुकानदाराला अशी शंका आली, म्हणून त्याने त्या लोण्याचे वजन करण्याचे ठरविले. लोण्याचे वजन केले असता ते फक्त 900 ग्रॅम भरले. त्याला त्या शेतकऱ्याचा फारच राग आला की किती विश्वासाने आपण याच्याकडनं लोणी घेतोय आणि हा आपल्याला चक्क फसवतोय. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तो शेतकरी लोणी विकत देण्यासाठी त्या दुकानात आला. तेव्हा दुकानदार चिडून त्याला म्हणाला, तिथेच थांब आणि चालता हो, माझ्या दुकानात अजिबात येऊ नकोस. तेव्हा शेतकऱ्याला काही न समजून त्याने काय अशावीर भावात त्याच्याकडे पाहिले. तेव्हा दुकानदार म्हणाला, अरे तू चक्क मी तुझ्यावर विश्वास ठेवला तरी माझी फसवणूक करत आहेस. तू मला 1 किलो लोणी न देता फक्त 900 ग्रॅमच लोणी देत आहे. तेव्हा भाबडा शेतकरी त्याला म्हणाला, अहो शेठजी, असूही शकतं, कारण मी तुमच्याकडनं 1 किलो मीठ नेले तर माझ्याकडे वजन न असता मी त्या मिठाप्रमाणेच लोण्याचे वजन करून आणत होतो, त्यामुळे कदाचित होऊ शकते. तेव्हा दुकानदार खजील झाला. त्याला आपली चूक लक्षात आली, कारण तोही फसवणूक करून लोकांना किराणा माल विकत होता. 1 किलोऐवजी 900 ग्राम मीठ त्याने पुडीमध्ये भरून विकले होते आणि त्याला त्याची चूक लक्षात आली. या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की जसे आपण पेरतो तसेच उगवत असते. आपण दुसऱ्याशी जसे वागतो, कर्माने म्हणा किंवा भगवंताच्या कृपेने आपल्याला ते परत मिळत असते. त्यामुळे आपली विचारसरणी, आपले विचार आणि आपले कर्म अगदी व्यवस्थित ठेवावे, कारण ते कुठे ना कुठे आपल्याला रिटर्न येतच असतात. बरोबर ना? कथा आवडली असेल तर फॉलो करून लाईक, शेअर, कमेंटसुद्धा नक्की करा.